आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण नीट शांतपणे बसून बोलू. तुझा सगळा गैरसमज मी दूर करतो. मी सांगतो. अरे मी तुझीच बाजू घेते आणि तूच मला ऐकवतोयस. मैत्री, तुझा संसार तुलाच टिकवता आला नाहीये. खूप गर्व आहे ना तुला तुझ्या ऐश्वर्याचा, पण म्हणतात ना गर्वाचं घर कायम खाली असतं, तसंच झालंय तुझं. नवऱ्याला नवऱ्यासारखं वागवलं असतंस ना तर तो आज घरात चवत घेऊन आला नसता. तुमचं मत विचारलंय मी. तुम्ही आणि तुमचा लेक कसे आहात हे मला माहित नाही. नखाशी खंत ओळखते मी तुम्हा दोघांना, पण असा दरारा दाखवून तुझं तेच खरं असं होत नाही. मान्य मान्य, यशनी तुझ्याशी प्रतारणा केली, पण ह्याला सर्वस्वी जबाबदार तू आणि तुझं हट्टी वागणं. आई शांत बस. तू माझं तोंड गप्प करतोयस. अरे मी तुला सिंहासारखं वागवलं, पण बायको समोर शेळी झालास तू. नको नको ते आरोप करते ती तुझ्यावर, आणि तू अजून तिची मनधरणी करतोयस. बस. आई बस, हे असं ढोंगी वागून आमच्यातले गैरसमज अजून वाढवू नकोस. माझी बायको आहे ना ती, तिच्या बरोबर कसं वागायचं कसं नाही ते मी ठरवीन. तू नको मला शिकवूस. तू प्लीज निघ आता इथून. तू मला इथून जायला सांगतोयस, पण त्यांनी सत्य बदलणार नाहीये. मैत्री जर तुझ्याशी नीट वागली असती ना तर त्या मेरीशी तुझी जवळीक वाढलीच नसती. बस बस. आई तू प्लीज आता लिमिट क्रॉस करू नकोस. मैत्री, अगं मेरी माझ्या खूप जवळच्या मित्राची बायको आहे. अगं बहिणीसारखी आहे ती मला. प्लीज नको. बहीण भावाच्या नात्याला कलंक लावू नका. जे आहे ते एक्सेप्ट करा. तुम्ही खरं तर मैत्रीच्या नात्यातही विश्वासघात केलाय. काय वाटलं असेल त्या मेरीच्या नवऱ्याला? मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाहीये. आदिशक्तीची शपथ घेऊन सांगतो मी. आदिशक्तीची खोटी शपथ घ्यायची नाही, आधीच सांगून ठेवते. तुमचा खरंच देवावर विश्वास बसलाय ना? नाही, आता तेही खोटं असं मला वाटायला लागलंय. मैत्री, मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही खरं बोलत नाही आहात हे तुमच्या मातोश्रींना पण पटलंय. नाही म्हणजे मला संशय नाहीये, पण खरंच जर यश आणि मेरी मध्ये काही सुरू असेल तर. आई तू गप्प बसणारस का? एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला?